नमस्कार, मी नितीन. अनटोल्ड स्टोरी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे स्वागत. महाराष्ट्राच्या वैभवामध्ये एक आगळेवेगळे महत्त्व सांगणारी एक माइलस्टोन गोष्ट आहे, जी आजही आपल्यापासून उपेक्षित आहे. मनुष्य आज गुफेतून सरळ टोले जंग इमारतीत राहायला लागल्याने कदाचित प्राचीन गुफांचे महत्त्व कमी झाले असेल. मात्र काही लोक गुफेला आपले सांस्कृतिक वैभव समजतात, मानतात. अशीच एक गोष्ट गोंदिया जिल्ह्यातील कचारगड या दोन प्राचीन गुफांची आहे. चला तर जाणून घेऊया रहस्यमयी या दोन गुफांची गोष्ट, छोटी डोंगरा एवढी. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा गोंदिया जिल्हा. वनवैभवाने नटलेला हा जिल्हा अनेक गोष्टींसाठी ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये अभयारण्य, धरणे, अनेक धार्मिक स्थळे आहेत. मात्र आणखी एका गोष्टीमुळे या जिल्ह्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. ती ओळख म्हणजे सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथील कचारगड गुफेची. आशिया खंडातील अशी ख्याती प्राप्त असलेली कचारगड गुफा आजही प्राचीन काळापासून आपले नैसर्गिक वैभव टिकवून उभे आहे. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या घनदाट जंगलात दोन विशाल गुहा आहेत, जिथे तब्बल 10,000 लोक एकाच वेळी गुफेच्या आतमध्ये राहू शकतात, वावरू शकतात. आज या गुहेत आदिवासी समुदायाची मोठी यात्रा भरते, ज्यामध्ये आदिवासी समाजाचे सांस्कृतिक संबंध जोडलेले आहेत. दरवर्षी माघ महिन्यामध्ये संपूर्ण देशातील आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होतात. या दरम्यान लाखोचा जनसैलाब इथे वाहत असतो. वन की ना बोली सुरीलो तान परो नावा पीरेम लागता. आशिया खंडामध्ये सर्वाधिक कचारगड नाव नेहमी प्रकर्षाने घेतलं जातं, परंतु मुळात कचारगड एक ऐतिहासिक भूमी आहे, जिथं आदिवासींचं एक दैवत आहे. आज आपण त्या यात्रेमध्ये आलो आहोत, त्याचा आपण आज परिक्रमा करणार आहोत. चला आपण घेऊया ते कचारगड यात्रेचा एक आढावा.
बनकी ना बोली सुरीलो. मक्का मदिना सारखेच या स्थळाला एक सांस्कृतिक महत्त्व आहे. आदिवासी लोक या भूमीला आपली जन्मभूमी मानतात. आदिवासी समुदायाचे श्रद्धेय महान दैवत असलेले पारिकुपार लिंगो या कुलदैवताची ही पावनभूमी आज आदिवासींसाठी एक सांस्कृतिक समरसता बनली आहे. संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आणि गोंडी धर्माप्रमाणे कोया पुनेम अर्थात मानवतेसाठी इथला लोकमेळा आज लोकयात्रा ठरली आहे. परुनवा प्रेम लागता. निवा कवी ते ढोल, निवा कवी ते ढोल, कपाटा टिकली ता बच्चों है मोल. निवा कवी ते ढोल, निवा कवी ते ढोल, कपाटा टिकली ता बच्चों है मोल. निवा सन्नोता नथनी है पिलो, तान परो नवा प्रेम लागता. बनकी ना बोली सुरीलो, तान परो नवा प्रेम लागता. येते घोंघाटे चैन येते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी माणूस आपल्या पावनभूमीच्या देवतांच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा कुठल्याही परिस्थितीत इथे पोहोचतो. आर्थिक ऐपत असेल किंवा नसेलही, मात्र एका वेळेची शिदोरी सोबत घेऊन आदिवासी माणूस इथे 5 दिवस स्थिरावतो आणि आपल्या सांस्कृतिक वैभवाला जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. सरकारच्या उदासीनतेमुळे मात्र कचारगड लोकयात्रेची उपेक्षाच केली जात आहे. 20 ते 25 वर्षापासून येथे यात्रा भरत असते. मात्र गुफेपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत, राहण्याची व्यवस्था नाही, पिण्यासाठी पाणी नाही. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील हे एक निसर्ग सौंदर्याने नटलेलं एक स्थळ आहे. कचारगड या मुख्य स्थळावर आपण पोहोचलेलो आहोत. आपण माझ्या मागे पाहतात सौंदर्याने नटलेले हे स्थळ आहे. परंतु या सौंदर्यात सरकारी आणि प्रशासकीय उदासीनता कुठेतरी जाणवत आहे. रस्त्यांची दुरावस्था, यामुळे यात्रेकरूंना होणारी गैरसोय, अशा अनेक बाबी यात प्रामुख्याने आढळून येत आहेत. तर अशा वेळेस शासनाने, प्रशासनाने किंवा राज्य सरकारने याकडे लक्ष करून यात विकासाचा एक कुठेतरी पाया उचलावा, अशी मागणी आज खऱ्या अर्थाने इथे आदिवासी बांधव करत आहेत. कचारगड गुफा वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने इथे कुठलाही विकास केला जाऊ शकत नाही, अशी ओरड नेहमी राजकारणी करीत असतात. या स्थळाचे प्राचीन सौंदर्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्राचीन गुफांचे विशेष वर्ल्ड हेरिटेज म्हणून जतन केले जाते. विशेष अर्थसहाय्यही दिल्या जात असतो. जगातील अद्भुत गुफांपैकी एक अशी आशिया खंडामध्ये कचारगड गुफेची नोंद आहे. मात्र या गुफेच्या जतनासाठी सरकारी स्तरावर फारसे प्रयत्न केले जात नाहीत. दरवर्षी येऊन आलो. गेल्या 3 वर्षापासून आमची ही 4थी यात्रा आहे. यंदाचा काय अनुभव राहिला या यात्रेचा?
अनुभव नेहमीसारखा एकदम निसर्गरम्य वातावरणात अतिउत्तम अनुभव राहिलेला आहे. फक्त कसं आहे की प्रशासनाच्या दुर्लक्ष केल्यामुळं थोडं इथे येणं प्रवाशाला थोडं कठीण झालं आहे. सुरक्षा बंदोबस्त जो आहे अतिउत्तम आहे. पोलीसवाले महाराष्ट्र पोलीस शासनाचे जे कर्मचारी आहे इथे जागोजागी लागलेले आहे. पण थोडं दुर्गम जाते चढाईसाठी ना, त्यामुळे थोडंसं व्यवस्था जी आहे थोडं महाराष्ट्र शासनाने इथं प्रकर्षाने एक आदिवासी बहुल आणि आदिवासी लोकांसाठी जे पर्यटन क्षेत्र म्हणून जे आहे याचा विकास जो आहे आदिवासी विकास म्हणजे आदिवासी विभाग महाराष्ट्र शासन यांनी थोडा विचार करायला पाहिजे. हे एक म्हणजे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ होऊ शकते. आणि इथं म्हणजे कसं काय आहे की आधी प्राचीन जी म्हणतो आदिवासी संस्कृती पहादी परिकुपार लिंगो म्हणजे जनरल हिंदू समाजात आपण जो काय म्हणतो महादेव, गोंडी समाजात जे म्हणतो पहादी परिकुपार लिंगो यांचं इथं जन्मस्थान आणि इथं त्यांनी जी दीक्षा प्राप्त केली हे इथं स्थान आहे. इथे जे कोया जे म्हणतो केव आहे, 3 केव्ज आहेत इथं वेगवेगळ्या. कोया जे म्हणतात ते केव्ज आहेत. इथं त्यांनी जन्मस्थान आहे. इथं ते राहिले. इथं त्यांनी जी काही आपली दीक्षा संपन्न केली आणि आदिवासी समाजासाठी पूर्ण जे आहे आपली संस्कृती पसरवून आपली जी शिक्षा देऊन त्यांना संपन्न केलेलं. कचारगड गुफेकडे जात असताना 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागतो. या प्रवासात पहिल्यांदा आदिवासींचे कुलदैवत डोंगोर आयताल मातेचे दर्शन होत असते. ಇದು ರೋತ್ ರೋಹ ಪೋನ್ಯಾರೋ ಯೇ ರೋತ್ ರೋಹ ಪೋನ್ಯಾರೋ ಯೇ ರೂಪಾಬು ವೆಲ್ಲೆ ತೋಹಾಂತಗ ದಾದಾ जीवाती नल नावादी सांता जीवाती नल नावादी सांता ಇದು ರೋತ್ ರೋಹ ಪೋನ್ಯಾರೋ ಯೇ ರೋತ್ ರೋಹ ಪೋನ್ಯಾರೋ ಯೇ ರೂಪಾಬು ವೆಲ್ಲೆ ತೋಹಾಂತಗ ದಾದಾ जीवाती नल नावादी सांता जीवाती नल नावादी सांता. हिरवडीच्या या प्रवासात निसर्गाबरोबर वन्य प्राण्यांनाही पाहण्याचा आनंद श्रद्धाळूंना होत असतो. पक्ष्यांच्या किलबिल आवाजात मग सुरू होतो तो म्हणजे आदिवासी नृत्य संगीताचा आवाज. कितीही दमलेला श्रद्धाळू या नृत्य आविष्काराने भारावून जातो. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक मिश्किल भावना जाणवत असते. नंतर पहिल्या गुफेत इथला श्रद्धाळू आपले डोके टेकवून कुलदैवत मातेच्या दर्शनाने समाधान व्यक्त करतो. संपूर्ण भारतामधून या ठिकाणी लोक येतात. भारतच नाही तर संपूर्ण बाहेरचे विदेशातले लोक या ठिकाणी येत असतात. त्यांच्यामुळे या ठिकाणी अनेक गोंडियन पारिकुपार लिंगोच्या वतीनं संपूर्ण भारतातून विविध राज्यातून या ठिकाणी लोक, महाराष्ट्र व्यतिरिक्त मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, इकडून राजस्थान आहे, विविध राज्यातून या ठिकाणी लोक येतात. त्यांच्यामुळे
त्यांची खूप मोठी गर्दी असल्यामुळे इथं परिस्थिती खूप वातानुकूलित राहत नाही तिथे. त्यामुळे प्रशासनानं यांच्याकडे लक्ष देण्याची फार मोठी गरज आहे. दुसरी गोष्ट, प्रशासनानं अजूनपर्यंत तिथलं डेव्हलपमेंट करण्याचा विचारही केला नसेल, पण आता तरीसुद्धा राज्य शासनानं त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन, जातीनं लक्ष देऊन तिथलं विकास करण्याचा आणि इतर जे पर्यटक लोक ज्या ठिकाणी येतात, कचारगड, पारिकुपार, लिंगो या ठिकाणी येतात, त्यांची पूर्ण सोयीस्कर व्यवस्था व्हावी या उद्देशानं शासनानं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मला असं वाटतं, मी तर आदिवासी क्षेत्रामध्ये खूप फिरलेलो आहे. मी आश्रमशाळेमध्ये शिक्षकसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या ईश्वरांचा मला थोडं ज्ञान आहे. परसापेन, गोडानपेन, काली कंगाली, पारलिंगो, तर हे सगळे देवता इथं आहेत असं मला माहीत होतं आणि त्याच्यामुळं मी इथं आलो आहे. काय अनुभव घेतला तुम्ही आज या यात्रा? पहिल्यांदा आले? हो, मी पहिल्यांदा आलेलो आहे. काय अनुभव घेतला? अनुभव म्हणजे खूप आनंद वाटला आणि एक भव्य गुहा दिसली मला आणि असं नॅचरल स्पॉट कुठंही नाही. मी खूप फिरलेलो आहे, परंतु आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये हा सर्वात चांगला स्पॉट मला वाटला. नाव माझं प्रकाश देवराव कटरे. नाही, यात्रा खूप चांगला. इथं फक्त म्हणजे जेव्हा जेव्हा आता यात्रा भरली राहते तेव्हा चांगलं वाटते, नाहीतर खूप घनदाट जंगल आहे. आणि जेव्हा यात्रा होती तेव्हाही मी एकदा आलेलो आहे इथं. तर तुम्हाला असं वाटतं का की ही यात्रा म्हणजे वर्षातून एकदा न राहता इथे नेहमीसाठी यात्रेकरूंचा इथं जमघट जुळला पाहिजे, यायला पाहिजे? हो, यायला पाहिजे ना. आता जसं इथं शासकीय स्तरावर काही विकास व्हायला पाहिजे का? व्हायलाच पाहिजे विकास. आणि यासाठी आता आपले पालकमंत्री साहेब यांनी सुद्धा खूप पाऊल उचललेलं आहे आणि ग्रँटही मिळालेली आहे इथं हे सगळं काही डेव्हलप करण्याकरिता. या एकूणच प्रवासात मग सुरू होतो तो सर्वात मोठ्या गुहेकडे जाण्याचा मार्ग. या गुफेत एकाच वेळी 10,000 श्रद्धाळू थांबू शकतात. एवढी मोठी व्याप्त जागा या गुफेत आहे. गुफेच्या मधोमध एक मोठा होल आहे. या होल ऑफ नेचरने तर अगदी बघणाऱ्यांचे डोळे विस्पारले जातात. जो भूमी आहे म्हणजे या ठिकाणी शंभू काळामध्ये जो मानव धर्म निर्माण नव्हता, मानवामध्ये नातेगोतेचा संबंध नव्हता, त्या काळामध्ये जंगो आणि लिंगो शंभू आणि घोराचं मार्गदर्शनखाली त्याने या ठिकाणी कोटा प्रमदुली या ठिकाणवरून जंगो रायताडचं ठिकाण आहे ते कोटा प्रमदुली या ठिकाणवरून तर छोटे बच्चे मुलं म्हणजे असं भटकत त्याने जंगलामध्ये नीलकुंड पर्वतपासून त्यांनी भटकत निघाले. त्यावेळेस शंभूनी त्यांना या ठिकाणी या गुफामध्ये बंदिस्त केलं त्याने 12 वर्षापर्यंत. आणि त्यानंतर लिंगो आणि शंभूचा भेट झाली. त्यावेळेस शंभूने लिंगोला मार्गदर्शन केलं की तुम्ही या ठिकाणी म्हणजे नितांत म्हणजे कोणताही प्रकारचा असा आवाज नसलेलं ठिकाण सुनमुन द्वीपमध्ये तुम्ही एकांत या ठिकाणी साधना करा, म्हणजे साधना म्हणजे तपस्या करा. त्याने शिक्षा प्राप्त करून घेतली. लिंगोने तीनसूल मार्ग अवगत करून घेतला. त्यावेळेस ज्यावेळेस मुलं भटकत त्यांना म्हणजे दवडले होते, त्यावेळेस जंगो रायताडने त्यांचा पत्ता घेत जंगो रायताडने कलिकंकाली ही इथं येऊन शंभूला भेटले. त्यावेळी शंभूने त्यांना मार्गदर्शन केलं की तुमचे मुलं कचारगडमध्ये एका गुफामध्ये मी 12 वर्षापर्यंत त्यांना मी बंदिस्त केलेलं आहे, पण मी त्यांना बाहेर घेऊ शकत नाही. की ज्या ठिकाणी लिंगो नावचा महापुरुष बसलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा, ते तुम्हाला मदत करतील. अशा प्रकारचं शंभूने त्यांना मार्गदर्शन केलं.
आणि जंगोरायताड त्या ठिकाणी पोचलं लिंगोपर्यंत. लिंगोशी त्यांची बोलचाल होऊन संबोनी मध्यस्थी करून त्यांना मला एक सांगा, हा. 20 ते 25 वर्ष हा आज इथं व्यवस्था नाही आहे, लोक धडपड करून इथं येतात, यात्रेमध्ये येतात. हा. अशा वेळेस तुम्ही काय म्हणाल? की या ठिकाणी आत्तापर्यंत हे गोंडी धर्माचे जेवढे काही लोक होते आदिवासी बांधव, ही कचारगड हे ठिकाण कुठं आहे हे त्यांना माहीतच नव्हतं. काही ठिकाणी येण्या जाण्याचे मार्ग नव्हता, रस्ता नव्हते. आता ते माहिती व्हायला लागलं की आमचं फोरो फाटार धनेगाव, काची कोपर कचारगड म्हणजेच फोरो फाटार धनेगाव. शासकीय स्तरावर इथं कुठेतरी व्यवस्था होत नाही. हा या ठिकाणी केंद्र सरकारकडे योजना आहे, जिल्हास्तरीय योजना आहे, राज्य सरकारकडे योजना आहे. या ठिकाणी लाखो भाविक इथे या ठिकाणी जमतात. त्या ठिकाणी ब दर्जाचा त्याने दर्जा देऊन तीर्थक्षेत्र म्हणून त्यांनी मान्यता देऊन तीर्थक्षेत्र विकास निधीतून त्यांना विकास करता येते. महाराष्ट्र शासनानं अशा प्रकारचे त्यांच्याकडे सामाजिक पर्यावरण विभाग म्हणा की पुरातत्व विभाग यांच्याकडे पुष्कळच्या योजना आहे. इथल्या निसर्गाची कमैया एवढी मोठी आहे की असा निसर्ग देखावा कुठेच बघायला मिळणार नाही. गुफेच्या आतून बाहेरचा नजारा काहीसा असा दिसतो. पाच दिवस चालणाऱ्या या लोकयात्रेचा प्रवास अखेर परतीच्या प्रवासाकडे सुरू होतो. मग ती लगबग असते रेल्वेच्या प्रतीक्षेची. दरेकसा रेल्वे स्थानकावर आदिवासी बांधव घरी परतण्यासाठी रेल्वेची प्रतीक्षा करत असतात. दरेकसा स्थानकावर फक्त यात्रेच्याच निमित्ताने रेल्वे थांबत असते, अन्यथा इतर दिवशी रेल्वे इथे थांबा घेत नाही. कचारगड गुफेची गोष्ट छोटी असली तरी ती गोष्ट डोंगरा एवढी आहे, ज्याचे वैभव शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही. सांस्कृतिक वैभव जाणून घ्यायचे असेल तर कचारगड गुफेच्या दर्शनाशिवाय शक्य होत नाही, हे मात्र तेवढेच खरे. कॅमेरा पर्सन जितेंद्र खापरेसह स्पेशल रिपोर्ट लोकेश ताराम आणि नितीन शेगावकर.